हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत नेरळमध्ये. जर तुम्ही नेरळमध्ये प्रॉपर्टी बघताय तर नक्कीच आमच्या प्रोजेक्टला साई कृपा व्हॅलीला व्हिजिट करा. तर आपला साई कृपा व्हॅली हा जो प्रोजेक्ट आहे स्टेशन पासून 10 ते 12 मिनिटं चालत अंतरावर आहे. आणि तुम्ही बघाल तर नेरळ मधला पहिला प्रोजेक्ट आहे जो 14 स्टोरेजचा प्रोजेक्ट आहे, जिथे आपण लक्झरीज अमेनिटीज लक्झरीज लाईफस्टाईल प्रोव्हाइड करतोय. आणि तुम्ही आजूबाजूचा जर सराउंड एरिया बघाल तर हा आहे आपला कल्याण कर्जत रोड, कल्याण कर्जत हायवे आहे. त्याच्यानंतर माथेरानच्या अगदी पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात आपला हा प्रोजेक्ट आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता साई कृपा व्हॅली ह्या प्रोजेक्टवर. तुम्ही बघू शकता 7 माळ्याचे ऑलरेडी 3 टॉवर जे आहेत कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर ही बाजूला जी चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग 14 स्टोरेजची बिल्डिंग आहे, 14 माळ्याची. तर इथे तुम्हाला खूप सारे इन्व्हेंटरीज अवेलेबल आहेत. रेडी टू मूव्ह हवाय तर रेडी टू मूव्ह मध्ये पण तुम्हाला इथे फ्लॅट भेटू शकतात. तर हे आहे स्विमिंग पूल. असं लॅविश असं स्विमिंग पूल आपण दिलेलं आहे. लहान मुलांसाठी एक वेगळी जागा दिलेली आहे स्विमिंग करण्यासाठी, मोठ्यांसाठी एक वेगळं दिलेलं आहे. वरती जर तिकडे जर बघाल तर तिकडे चेंजिंग रूम सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जर बघाल पार्टी लॉन्ससाठी आपण जागा दिलेली आहे. त्याच्या बाजूला एक बँकेट हॉल होणार आहे, तुम्हाला दिसत आहे. तर त्या बँकेट हॉलमध्ये खूप सारे आपण ऍक्टिव्हिटीज, खूप साऱ्या गेम्स वगैरे अशा ठेवणार आहोत. जर तुमच्या घरात जर छोटे मोठे प्रोग्राम्स करायचे असतील, तुम्हाला बर्थडे पार्टीज वगैरे, तर तुम्ही ते इथे करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जिम मध्ये आलेलो आहोत. जवळजवळ 3000 स्क्वेअर फीटचा हा जिमचा एरिया आहे. तर जे इक्विपमेंट बघताय तुम्ही ते सगळे हाय क्वालिटी इक्विपमेंट आहेत. आणि तुम्ही जर इथे पाठीमागे बघाल तर इथे आपण योगा मेडिटेशन एरिया सुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपण चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. त्याच्यानंतर इथे पाहाल तर किड्स क्रश एरिया दिलेला आहे. सध्या इथे आपण असंही करू शकतो. याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. समजा हस्बंड वाईफ जॉबला असतील, लहान मुलं आहेत तुमच्या घरात, तर तुम्ही इथे त्यांना सोडून जाऊ शकता. इथे केअरटेकर सुद्धा असणार. सध्या नाही आहेत पण फ्युचरमध्ये आपण ठेवणार आहोत. अजून इकडे तुम्हाला थोडंसं मी गेमिंग झोन दाखवतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडोर गेम्स आपण दिलेले आहेत. स्नूकर झालं, टेबल टेनिस झालं, चेस, कॅरम बोर्ड, असे वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर गेम्स सुद्धा आपण इथे दिलेले आहेत.